नमस्कार. गावच्या डायरीत या पहिल्या भागात आपण सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील समडोळी या गावातील गेल्या 200 वर्षापासून उभे असलेले स्मशानभूमीतील हे चिंचेचे झाड याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आजपासून प्रत्येक रविवारी एक नवा विषय घेऊन आपण तुमच्या समोर येत आहोत. ग्रामीण भागातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तर आपल्याही गावात काही अशी एखादी विशेष घटना असेल, अशी एखादी विशेष जागा असेल तर आम्हाला जरूर कळवा, त्यालाही आम्ही प्रसिद्धी देऊ. धन्यवाद. हजारो चिंतांच्या साक्षीदार समडोळीतील चिंचेचे झाड. समडोळीच्या स्मशानभूमीच्या काठावर उभे असलेले हे चिंचेचे झाड म्हणजे केवळ एक वृक्ष नाही, तो काळाचा प्रहरी आहे, शतकांचा साक्षीदार आहे आणि असंख्य जीवांच्या शेवटच्या प्रवासाचा निशब्द सोबती आहे. एका काळी इथे स्मशानभूमी नव्हती, ना कंपाऊंड, ना रस्ता, ना चिता बांधण्याची ठरलेली जागा, फक्त मोकळे आकाश, शांत माती आणि या चिंचेच्या झाडाची विशाल सावली. त्या सावलीखालीच गावातील प्रत्येकाचा शेवटचा निरोप दिला जायचा. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी कोणत्या जातीचा, कोणी कोणत्या धर्माचा, पण त्या झाडाने कधीच भेदभाव केला नाही. त्याच्या फांद्याने सर्वांना सारख्याच मायेने कवटाळले आणि त्याच्या पानाने प्रत्येकाच्या अंतिम यात्रेला शांत अश्रूंचा सडा टाकला. 200-400 वर्षाचा इतिहास आपल्या खडबडीत खोडात कोरून उभे असलेले हे झाड कितीतरी चितांच्या ज्वाळा पाहत आले आहे. प्रत्येक ज्वाळेसोबत एखाद्या घरातील हास्य विस्ताना त्याने पाहिले, एखाद्या आईचे रडणे, एखाद्या लेकराचे हंबरडणे, एखाद्या पत्नीचा निशब्द आक्रोश त्याने ऐकला, तरी ते कधी कोसळले नाही. ते उभे राहिले, स्थिर, संयमी, निशब्द. त्या झाडांच्या मुळाने जणू काळाच्या छातीला घट्ट पकडून ठेवले आहे. त्याच्या वाकड्या तिकड्या मुळांमध्ये शेकडो आठवणी गुंफलेल्या आहेत. प्रत्येक मूळ म्हणजे एक कथा, प्रत्येक फांदी म्हणजे एक स्मृती. आज ते झाड जणू आपल्या मुळावरच उभे आहे, थकलेले पण अजूनही ठाम. जणू सांगत आहे, मी सर्व पाहिले, सर्व सहन केले आणि अजूनही उभा आहे. मानवाचा प्रवास किती क्षणभंगूर. जन्म, आयुष्य, संघर्ष आणि शेवटी इथेच येऊन थांबणारा श्वास. प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस या स्मशानभूमीचा रस्ता धरावाच लागतो. पण हा वृक्ष तो तर जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अनंत प्रवासाचा साक्षीदार आहे. म्हणूनच इथे उभा आहे. आपण येतो, जातो, पण तो मात्र तसाच उभा राहतो, एकटा, शांत, गूढ. स्मशानभूमीतील शांतता फार काही सांगून जाते. त्या शांततेत हे चिंचेचे झाड जणू काळाशी संवाद साधत असते. त्याच्या पानातून वाहणारा वारा म्हणजे जणू आत्म्यांच्या आठवणींची साथ. प्रत्येक सायंकाळी सूर्य अस्ताला जातो तेव्हा त्याच्या सावल्या लांबच लांब पसरतात, जणू गेलेल्या पिढ्यांची छाया अजूनही त्याच्या भोवती वावरत आहे. गावची डायरी या पहिल्या भागासाठी या झाडाची निवड ही केवळ विषयाची निवड नाही, ती आपल्या गावाच्या सामूहिक स्मृतीची नोंद आहे. हे झाड आपल्याला जीवनाचे तत्वज्ञान शिकवते. अहंकार क्षणिक आहे, शरीर नश्वर आहे, पण निसर्ग आणि काळ चिरंतन आहेत. भेदभाव, जातपात, श्रीमंती, गरिबी या सर्व रेषा शेवटी या मातीमध्ये विरघळून जातात. उरते ते फक्त शांतता आणि त्या शांततेचा साक्षीदार म्हणून उभे असलेले हे चिंचेचे झाड. आज हे झाड जर एकटे उभे दिसत असले तर प्रत्यक्षात ते एकटे नाही. त्याच्या प्रत्येक पानात एक कथा आहे, प्रत्येक फांदीवर एक आठवण आहे आणि प्रत्येक मुळाशी एक जीवन विसावलेले आहे. म्हणूनच हे झाड म्हणजे समडोळीच्या इतिहासाचे जिवंत पान आहे, ज्याने मृत्यूला जवळून पाहिले पण जीवनाचे तत्वज्ञान अधिक गहिरे केले. गावची डायरीचा हा पहिला अध्याय त्या वृक्षाला समर्पित, त्याने शेकडो निरोप पाहिले तर कधी उच्चारले नाहीत, त्याने सर्वांना समान सावली दिली, स्वतः मात्र स्मशानाच्या शांततेत एकटाच उभा राहिला. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या भागात जर अशी काहीतरी जुन्या आठवणी असतील तर नक्कीच आम्हाला कळवा. धन्यवाद.